स्ट्रगलर साला हे म्हटल्यावर त्याचं म्युझिकही आपल्या कानात वाजायला लागतं आणि हीच खरी तर गंमत आहे कुशा, बाबा आणि संत्याची. म्हणजे ही पात्र आता नव्याने जिवंत होत आहेत ती मामाच्या गोव्याला जाऊया या सिनेमामध्ये. काय देवा, कसे तू मित्र दिलेस यार. दादा. आणि अर्थात या तिघांनाही बांधून ठेवणारा एक फॅक्टर आहे तो म्हणजे विजू माने. दादा. त्याचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती ह्या सगळ्यामध्ये आता विजू खऱ्या अर्थानं काय कमाल आणतोय. आणि ह्या सगळ्याच्या पात्रातलं जे टीजर जो आलाय त्याच्यामधली ती गंमत जी आहे आणि प्रत्येकाचा एक स्वतःचा असणारा अंदाज आहे. पण आता सिरीज करत असताना आणि सिनेमा करत असताना नेमकं त्याचं तारतम्य कसं राखलंय, काय आपल्याला त्या चौकटीत इनोव्हेशन केलेलं आहे, इनोव्हेशन विदिन अ फ्रेमवर्क हे काय पद्धतीचं असणार आहे. कारण ही पात्र ही मनात रेंगाळलेली आहेत, महाराष्ट्राला माहीत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं एका विशिष्ट वर्गाला, एका यंग क्राऊडला त्यांनी आपलंसं केलेलं आहे. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा सिनेमागृहात येतात त्यावेळेला आबाल वृद्ध तिथे येतात. अशा वेळेला ही कॉमेडी त्यांना कशा अर्थानं रुचतेय, काय पद्धतीची धमाल येते, हे सगळं पाहणं खरं तर औत्सुक्यच आहे. आणि अर्थात विजू माने हा कवी मनाचा असल्यामुळे आणि त्याला त्याचा एक स्वतःचा असणारा एक एस्थेटिक सेन्स आहे. म्हणजे त्याने अबोलीपासून ती रात्रपासून शर्यतपर्यंत वेगवेगळे सिनेमे खरं तर केलेले आहेत. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्याला स्वतःचा हुकमी एक्का हा ज्या वेळेला म्हणजे पांडू करूनही त्यावेळेला त्याची सगळ्यात ओळख जी वेगळ्या अर्थानं निर्माण झाली तर ती झाली स्ट्रगलर सालामध्ये. तर ह्या सगळ्याचं गुडविल हे त्याच्या पाठीशी निश्चित आहे. पण नवा प्रेक्षक वर्ग तो जोडू पाहतोय का, सेन्सॉरच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन ह्यामध्ये गंमत आणता येते का, की सेन्सॉरला थोडीशी बगल देऊन त्याच्यातल्या पळवाटा शोधून त्या सगळ्यातला किंवा सुवर्णमध्य असंही म्हणता येऊ शकेल पण त्या सगळ्यात काय पद्धतीचा कॉन्टेंट क्रिएट होतोय हे पाहणं औत्सुक्यच आहे. आणि ह्या सगळ्यातली गंमत म्हणजे एक नवा चेहरा सुपरस्टार अंकुश चौधरी याला जॉईन होतोय आणि तो ज्या पद्धतीने दिसतोय तर दारू, चकना और बकरा तो मागताय. तर त्याला बकरा आणि मामा या पद्धतीने त्याला इंट्रोडक्शन केलंय. आणि त्यावेळेला असं वाटतं की स्टारडम सोडून अंकुशही स्वतःवर प्रयोग करू पाहतोय. आता त्याचा जो लुक आहे तो पाहताना 2004-05च्या दरम्यान त्याने तालीम केलेलं, वटलेलं असं एक नाटक केलं होतं गोपाळा रे गोपाळ आणि त्यामध्ये अंकुश या पद्धतीचा दिसला होता. अशा वेळेला तिथला गोपाळा आणि आत्ताचा हा मामा काय पद्धतीचा असेल, अंकुशने स्वतःवर काय पद्धतीचे प्रयोग करून पाहिले आहेत आणि आता तो कशा पद्धतीने स्वतःला आजमावतोय. स्टारडमची झूल बाजूला ठेवूनही अंकुश या सगळ्याच्या पलीकडे काय किमया करू पाहतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. आणि त्यातला बॅकग्राऊंड स्कोअर, त्याचा असणारा म्युझिक हे अवधूत गुप्तेचं आहे. त्यामुळे त्यातली गंमत, त्याने लिहिलेली गाणी आणि अर्थात ह्या सगळ्याच्या मध्ये या सगळ्या सिनारियोत आपण राहुल देशपांडे एक्सपेक्ट करत नाही पण त्याचा सूरही कुठून अधूनमधून येतोय. तर त्यामुळे प्रयोग खऱ्या अर्थाने विजू माने यांनी केलेला आहे. तर विजूच्या या प्रयत्नाला खरं तर दाद द्यायला हवी. आणि ह्या सगळ्यामध्ये नेमकं सिरीजचा सिनेमा होण्याचं एक वेगळं पाऊल मामाच्या गोव्याला जाऊन यामध्ये आपल्याला दिसतंय. त्यामुळे वेब कॉन्टेंट ते पलीकडे जाऊन ज्या पद्धतीचा असणारा सिनेमा आहे तो लार्जर दॅन लाईफ होतोय का, त्यांनी आपल्या जातकुळीतला जो असणारा विनोद आहे त्याची झलक तर टीझरमध्ये दिलेलीच आहे. त्या सगळ्याला अपील काय पद्धतीचं होतंय. कारण यापूर्वी त्या पद्धतीच्या त्या धाटणीचे सिनेमे हे करून पाहिलेले आहेत पण इथे आउट अँड आउट कुठेतरी सेक्स कॉमेडी, कुठेतरी त्या कॉमेडी अशा पद्धतीचं ते अवतरण ह्या सिनेमाला लावता येत नाही. कारण ही पात्र ही ज्या पद्धतीची धतिंग करतात ती गोव्याला गेल्यावर काय होते. तुमच्या आमच्यासारखीच गोव्याच्या भन्नाट पिकनिकची ह्यांची स्वप्न पूर्ण AI ने झाली का, की हे खरंच स्वप्न आहे. आणि त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हा सगळा जो ज्या पद्धतीचा धमाल मस्तीवाला हा फॉर्म्युला आहे हा कशा पद्धतीने बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरतोय हे पाहणं खरंच औत्सुक्याचं आहे. विजू माने, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण आणि या टीमला जॉईन झालेला सुपरस्टार अंकुश चौधरी यांच्यासोबत खरं तर मामाच्या गोव्याला जाऊयाला निघायला मी तयार आहे. तुम्ही येताय ना, बघूया वाट. चला पॅकिंगला लागा.
गोव्याला जायचं म्हटलं ना